नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पत्नी सासरी घरी येत नसल्यानं रागाच्या भरामध्ये पतीनं कापलं पत्नीचं नाक। पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये झालाय हजर। अपंग व्यक्तीला अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे पारगावतर्फे अवसरे बुद्रुक येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह 9 जणांवरती गुन्हा दाखल। औंढा नागनाथमधील मार्डी येथील शाळेच्या भिंतींना गेलेत मोठमोठे तडे। भीतीपोटी येथील विद्यार्थ्यांना शाळेबाहेरील झाडाखाली बसून घ्यावं लागतंय शिक्षण। आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी डागली मनोहर पोटेंवरती टीकेची तोफ। पोटेंनी देखील केलंय पाचपुते यांच्या आरोपांचं खंडन। श्रीगोंदा शहराचा कधी होणार अतिक्रमणापासून मोकळा श्वास? काय आहे श्रीगोंदा शहरातील जनतेच्या अपेक्षा? काय पडलंय जनतेच्या पदरात? यंदा कोणाकडून मिळणार कोणकोणती आश्वासने? कोण करणार आश्वासनांची पूर्तता? काय आहे श्रीगोंदा शहराची अवस्था? खरंच झालाय श्रीगोंदा शहराचा विकास? कोण आहे जनतेचा खरा बाहुबली? श्रीगोंदा नगरपालिकेचे महायुद्ध। श्रीगोंदा नगरपालिकेचं महायुद्ध पाहायला विसरू नका आपल्या C24 तास वृत्तवाहिनीवर। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। आता एक विचित्र पण मन सुन्न करणारी बातमी आहे। पत्नी सासरी घरी येत नसल्यानं पतीनं रागाच्या भरामध्ये चक्क पत्नीचं नाक कापल्याची घटना कर्नाटक मधील अथनी तालुक्यातील कागवड इथे घडली आहे आणि घटनेनंतर पती स्वतः कागवड पोलीस स्टेशनमध्ये हजर झालाय। दरम्यान कापलेलं नाक हे शस्त्रक्रिया करून पुन्हा जखमी महिला सुनीता हिला बसवण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं। मात्र पोलिसांनी आरोपी ताब्यात असून देखील नाक शोधून आणून देण्यास दिरंगाई केली, त्यामुळे या महिलेवरती शस्त्रक्रिया होऊ शकली नाहीये। त्यामुळे पोलिसांना जबाबदार धरून नातेवाईकांनी कर्नाटक शासनाकडे मदत मागितली आहे। सासरी पत्नी घरी येत नसल्यानं चक्क पतीनं रागाच्या भरामध्ये आपल्या पत्नीचं नाक कापल्याची घटना कर्नाटक मधील अथणी तालुक्यातील कागवड इथे घडली आहे। या घटनेनंतर पती कागवड पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झालाय। सुनीता सुरेश नाईक असं जखमी महिलेचं नाव आहे। सासरी पत्नी येत नसल्याच्या कारणावरून चिडलेल्या सुरेश नाईक यांना हा प्रकार केल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय। 1 ते 1.5 महिना झाला सासरच्या त्रासाला कंटाळून सुनीता नाईक ही माहेरी राहते। रविवारी रात्री सुरेश नाईक हा पत्नीला भेटायला येतो म्हणून पत्नीकडे आला आणि यावेळी मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या सुरेश नाईकनं सोबत आणलेल्या चाकूनं पत्नीचं नाक कापलंय। यामध्ये जखमी सुनीता नाईक हिनं आरडाओरडा केल्यामुळे कापलेलं नाक घेऊन सुरेश पळून गेलाय।
ही घटना सुनीता नाईक हिच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या सुनीताला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं। या दरम्यान सुरेश हा पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झालाय। जखमी सुनीता हिच्यावरती 6 तासांच्या आतमध्ये कापलेलं नाक शस्त्रक्रिया करून बसवण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलंय। पण पोलिसांनी आरोपी ताब्यात असताना नाक शोधून आणून देण्यास दिरंगाई केली आणि त्यामुळे या महिलेवरती शस्त्रक्रिया झाली नाहीये असा आरोप नातेवाईकांनी केलाय। दरम्यान सुनीता हिला पुढील उपचारांसाठी मिरजेमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। ही शस्त्रक्रिया फार खर्चिक आहे, त्यामुळे पुढील उपचारांसाठी या कुटुंबाकडे पैसे नाहीयेत, याला जबाबदार पोलीस आहेत असा आरोप नातेवाईकांनी केला आहे आणि कर्नाटक शासनाकडे मदत मागितली आहे। आम्ही कामासाठी बाहेर लांब गेलो असं मांजरी या गावामध्ये आणि अचानक आमच्या घरातलं फोन येताना आमच्या बहिणीला असं करून गेला। बहिणीचा नवरा म्हटल्यावर फोन आला। आम्ही रात्रीचं आम्ही गाडी घेऊन इथं कावडमध्ये आलो। येऊस तर का तो नाक कापून तो पळून गेलता आणि पळून गेल्यावर आम्ही तिथं आल्यावर आम्हाला पब्लिकांना मदत केली। कागवाडची पोरांनी मदत केली, म्हणजे ॲम्ब्युलन्स गाडी त्याने बोलवून घेतलं आणि कागवाड हॉस्पिटलमध्ये त्याने सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याने आम्हाला घेऊन गेलं। तिथं जबाब घ्यायला पोलीस आला आणि पोलीस म्हटला आम्ही त्याला कुठं बी असलं तर धरून आणतो। तो पोलिसांना म्हटलं, खरं त्या टायमाला पोलीस स्टेशनात तो होता आणि असं जबाब गेल्याला आमची आई जबाब दिली त्याला, तो असं नसं करून दिला म्हणून आमच्या आईला काय नीट बोलता आलं नाही। आमच्या आई नीट सांगता त्यांना असं नाही आलं नाही, म्हणजे बोलतात त्यांच्या आमच्या आईचं पण तोंड गेल्यावर झालं। आणि त्या टायमाला ते डॉक्टर म्हटले ते नाक तुम्ही घेऊन जावा आणि ते लगेच त्याने प्लॅस्टिक सर्जरी करतात। मग त्या टायमाला पोलीस म्हटलं आम्ही त्याला कुठं पण धरून आणू, तेव्हा आता त्याने ठेवून घेऊन तसं आम्हाला बोलले। आणि कागवाड पोलिसांनी आम्हाला काहीसुद्धा मदत केली नाही 4 दिवस आणि त्याने दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी त्यांनी पंचनामाला सुद्धा आमच्या घरला आले नाहीत आणि त्याच्यावर कारवाई त्यांनी पूर्ण काहीही केलेलं नाही अजूनपर्यंत। आणि इथनं पुढे त्यांनी कारवाई आत्ता करतो म्हणून आता आम्हाला दुपारपासून फोन यायला लागले। आता मदत करावी असं आमचं अपेक्षा आहे आणि आमच्या बहिणीवर त्याने असं अत्याचार करून गेला आणि असं दुसऱ्यांच्या मुलीवरने दुसऱ्यांच्या बहिणीवरने आईवरने असं अत्याचार पुढं होऊ नये, त्याच्यावर पूर्ण कारवाई आणि पूर्ण आम्हाला हे पाहिजे। मी भीमा नाईक बोलतो। आमची लेक सुनीता नाईक, सुरेश नाईकाला आम्ही लग्न करून दिलं शेडशाळमध्ये। आम्ही राहतो कागवाड बसवनगरमध्ये आणि सासू आणि सासरा आणि नवरा दारू पितात, त्याच्यामुळं भांडणामुळं आमची लेक माहेरला निघून आली। निघून येऊन 2 महिने झालं। त्याच्यानंतर कवा तर कवा 12 वाजता येणार, कवा सकाळी येणार, कवा रात्री येणार, कवा 10 वाजता येणार, येत होता। आणि रविवारी संध्याकाळी काय म्हटला, मी घराकडे येणार आहे, मला जेवण खाणं काही दिलं नाही आईनं, मी जेवायला येणार आहे म्हटल्यानंतर मुलगी काय म्हटली मी स्वयंपाक करतो, घराकडे या। घराकडे आला 10-10:30 वाजता आला। आल्यानंतर काय म्हटली तुम्ही जेवलाय का नाही, मी जेवून आलो आहे आणि मी काय जेवत नाही, मी झोपणार आहे। बरं झोपा म्हटली। झोपल्यानंतर काय केला, उठून लाईटाच्या आडूच्याला टावेल घातला। टावेल घातल्यानंतर मी उठून तासाभरानं बघितल्यानंतर त्याचं मुंडकं आपल्या हातावर ठेवून घेतला होता आणि एक हात त्याच्या मुंडक्यावर ठेवला होता। त्याच्यानंतर आम्हाला झोप लागल्यानंतर काय केलं आहे, त्याच्या तोंडात गळ्यातली ओढणी काढून तोंडात कोंबल्यानंतर काय केलं आहे, चाकू काढून त्याला पालथं घालून वर बसल्यानंतर मुलगी काय केली, नात आमची भारती नाईक, ते काय केली, आई मावशीला काय झालं ग म्हटल्यानंतर मी काय केलं, सुनीता तुला काय झालं ग म्हटल्यानंतर मी जाऊन सुनीताच्या अंगावर पडल्यानंतर पळून गेला चाकू घेऊन बाहेर पळून गेल्यानंतर काय झालं, गेला पळून म्हणून मी लेकीला असं उलटं पलटं करूच तर का आणि परत आल्यानंतर नात काय केली, आजी आणि आला म्हटल्यानंतर मुलगी काय केली, उठून बघायला गेली तर का त्या मुलगीला चाकू दाखवून का नाही पळून गेल्यानंतर मग आम्ही काय केलं, बाहेरच्या पब्लिक माणसाने काय केलं, तुम्ही पोलीस स्टेशनला आता काय जायचं करू नका, मी पोलिसांनी फोन लावतो, तुम्ही अगोदर पेशंट उचला आणि ॲम्ब्युलन्स गाडी मी बोलवतो आणि दवाखान्यात घेऊन चला। दवाखान्याला गेल्यानंतर काय झालं, एकटा पोलीस आला, म्हटलं हे कशानं झालं। कागवाड हॉस्पिटलला गेल्यानंतर काय म्हटलं ते पोलीस, किंवा उंडगीचं असं केलं आहे बा, ह्याचा कार्यक्रम मागीन एक कार्यक्रम घडलेला आमच्याकडे हाय म्हटलं आणि मी काय म्हटलो ह्याला काय करायचं नाही म्हटलं, कुठल्या दवाखान्याला सांगतेस का नाही तकडे घेऊन जावा। आणि मी काय म्हटलं तुमच्यापाशी तो आला आहे काय, तर नाही म्हटलं आम्हाला आला नाही तो। मग तर का डॉक्टर काय म्हटला त्याचं नाक सापडले काय घेऊन जावा।
दवाखान्याला मिरजला घेऊन जावा, त्यांनी लगेच काहीतरी उपचार करतात. मग मी काय म्हटलो, ते कुठं आता सापडणार, कुठे नेऊन टाकला आणि कुठे गेला मला काय माहिती नाही म्हटलो. आणि त्या टायमाला ते पोलीस स्टेशनमध्ये हजर होता. आणि ते वार झाल्यानंतर तासाभरानं गप झाल्यानंतर तासाभरानं तिने 1:04 मुलगीला नातीला भारती नाईकला फोन केला त्यानं. मी काय तुम्हाला वारबीर मी काय केलेलं नाही असं म्हटलं. त्याच्यात मी काय म्हटलं, तूच केलाय, कुठं आहेस तुला मी धरून देतो म्हणून असं मी बोललो. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. दुष्काळी परिस्थितीमध्ये पुणेकरांना देखील पाणी कपातीला सामोरं जावं लागत होतं. मात्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी सर्वपक्षीय अध्यक्षांची बैठक बोलावून या प्रश्नाची चर्चा घडवून आणली आहे. दरम्यान सध्या तरी पाणी कपात होणार नाही असं महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितलंय. सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं हा प्रश्न प्रशासनाच्या समोर उभा असताना पुणेकरांना देखील पाणी कपात या संकटाला गेल्या काही दिवसांमध्ये तोंड द्यावं लागत होतं. आता हिवाळा संपत आल्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा पाणी कपातीचा विषय चर्चेला आला होता. पण परवा रात्री पाण्याच्या विषयावरती पालकमंत्री गिरीश बापट यांनी सर्वपक्षीय अध्यक्षांची बैठक बोलावून पाणी प्रश्नावरती चर्चा केली आहे. यामध्ये सध्या तरी कुठलीही पाणी कपात होणार नाहीये. 1350 MLD एवढा पाणी पुरवठा कायम राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. पुणे शहरामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा, सुरळीत व्हावा आणि आत्ता सद्यस्थितीमध्ये जो 18% पाऊस कमी पडला आहे त्यामुळे अनेक चर्चा अशा होतात की पुणेकरांना पाण्यामध्ये कपात करावी लागणार आहे. परंतु या ठिकाणी मी हे सांगू इच्छिते की सद्यस्थितीला पुणे शहराच्या 1350 MLD पाणी पुरवठ्यामध्ये कुठेही कपात करण्यात येणार नाही. त्या संदर्भामध्ये काल रात्री माननीय पालकमंत्री गिरीश बापट यांनी सर्व पक्ष नेते व सर्व पक्षांचे अध्यक्ष यांना एकत्रित बोलावून बैठक घेऊन या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये सध्या कुठल्याही स्वरूपाची पाणी कपात होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे मार्च महिन्यामध्ये या संदर्भातल्या एकंदरीतच आत्ता पाटबंधाऱ्याच्याकडनं आलेले जे आकडेवारी आहे ती आकडेवारी पुन्हा तपासून घेतली जाईल आणि मगच त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल. आता किती पाणी आत्ता 1350 MLD पाणी पुणे शहराला मिळते आणि ते तसंच राहणार. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका वेतन श्रेणीसह अन्य आर्थिक लाभ मिळावे या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचं निवेदन निवासी नायब तहसीलदार यांना देण्यात आलं. पाथर्डीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका वेतन श्रेणीसह अन्य आर्थिक लाभ मिळावेत या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. पाथर्डी शहरामधील आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वसंत नाईक चौकामधनं मोर्चाला सुरुवात झाली. ग्रामपंचायत कामगार एकजुटीचा विजय असो, कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत अशा घोषणा देत मोर्चा तहसील कचेरीमध्ये पोहोचला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी आणि आर्थिक लाभ मिळावेत. जोपर्यंत वेतन श्रेणी लागू होत नाही तोपर्यंत नवीन सुधारित किमान वेतन लागू करण्यात यावं. नवनिर्मित नगरपंचायतसाठी लोकसंख्येचा आकृतिबंध जाहीर करण्यात आलेला आहे, त्याप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही तो लागू करण्यात यावा. सध्या कार्यरत कोणत्याही कर्मचाऱ्यांना अनुदान बाह्य ठेवण्यात येऊ नये. ग्रामविकास सचिव आसिम गुप्ता यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये तरतुदीची अंमलबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन यावेळी स्वीकारलं आहे. तसेच मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर टोकाची भूमिका घेण्यात येईल असे यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले. तसेच यावेळी मारुती सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. जागतिक कामगार संघटनेचा मोर्चा काढण्यात आला आहे की कशासाठी काढण्यात आला आहे की एका ठिकाणी
भाकरी बरोबर एकाला भाकर भेटत नाही आणि एकाला तूप रोटी मिळते. अशी अवस्था का आहे? कर्मचारी फक्त 18,000 वेतन मागतात, 18,000 मिळायला पाहिजे. काहीला 1 लाख मिळतोय, 1 लाख मिळतं ठीक आहे, परंतु महानगरपालिकेच्या गटारीमध्ये घाण वाहते आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या गटारीमध्ये सोनं वाहतं किंवा नोटा वाहतात, असं काही होत नाही. त्यांनाही घाणच काढावी लागते आणि त्या घाणीचा मोबदला त्यांनाही त्या पद्धतीने महानगरपालिकेच्या पगारा इतकाच द्यावा ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढला होता. इथून पुढे ही जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही टोकाची भूमिका घेणार आहोत. आज या जागतिक महासंघात आमच्या पाथर्डी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झालेले आहेत. तर त्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रामुख्याने असे का एकीकडं शासन 7वा वेतन आयोग लागू केला आहे, पण आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अजून किमान वेतनासाठी आम्ही लढा देतोय. आणि आताच जिल्हा परिषदच्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला 14,000, 16,000 आणि 18,000 प्रमाणे पगार देण्यात यावा. त्याचप्रमाणे आम्हाला जो दर महिन्याला 2875 रुपये राहणीमान महागाई भत्ता दिला जातो. तर जिल्हा परिषदमधून शिओ आणि पंचायत समितीमधून पंचायत समिती BDO साहेबाकडून सहकार्य केलं जातं, परंतु खेडोपाडी गावागावात गाव पातळीच्या स्थानिक राजकारणामुळं कर्मचाऱ्यावर नेहमी अन्याय झालेला आहे आणि अन्यायच होतो. अद्याप ऑनलाईन पगार या नावाखाली बी अजून 6 महिने पाठीमागं पगार झाला नव्हता. आता पगार झाला आहे, तर त्यानंतर ही कर्मचाऱ्यांचं थोडंसं पिळवणूक केली जाते. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदच्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांनी 18,000 पेन्शन ते पगार दिलाच पाहिजे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे. या प्रसंगी प्राध्यापक कॉम्रेड मारुती सावंत, कॉम्रेड सुनील शिंदे, तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड निसार शेख, कॉम्रेड पंढरीनाथ चव्हाण, कॉम्रेड रामदास साळवे, कॉम्रेड दीपक मोरे, कॉम्रेड रावसाहेब शेलार, कॉम्रेड विठ्ठल खेडकर, कॉम्रेड माणिक आंधळे, कॉम्रेड अमीर तांबोळे, कॉम्रेड लताबाई पाफरे, कॉम्रेड ताराबाई शिंदे, नूतन शिंदे, पुष्पा ससाने, सुनीता शिंदे, साखरबाई नवगिरे, आशा खंडागळे, सविता खंडागळे, ज्योती खंडागळे आदी इथे उपस्थित होते. सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अपंग व्यक्तीला अपमानास्पद वागणूक देऊन त्याला व्यंगावरून हिणवणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील सरपंच, उपसरपंचांसह 9 जणांवरती अपंग संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि विशेष म्हणजे अपंग कायद्यानुसार गुन्हा दाखल होणारे पुणे जिल्ह्यामधील हे पहिलेच प्रकरण आहे. आंबेगाव तालुक्यातील मनसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या ठिकाणी राहणाऱ्या दीपक लक्ष्मण ढोबळे या अपंग व्यक्तीनं ग्रामपंचायतच्या परवानगीनं व्यवसायासाठी सुरू केलेली टपरी ही 25 ऑगस्ट 2018 रोजी गावामधील सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य आणि इतर काही नागरिकांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता ट्रॅक्टरच्या साहाय्यानं काढून टाकली.
याविषयी दीपक ढोबळे यांनी त्यांना विचारलं असता ग्रामपंचायत सचिवालयाच्या समोर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी ढोबळे यांना अपंगत्वावरती हिणवलं आणि अपमानास्पद वागणूक देऊन जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या संदर्भात दीपक ढोबळे यांनी सरपंच, उपसरपंच यांच्यासह 9 जणांच्या विरुद्ध तक्रार दिली होती, परंतु राजकीय दबावामुळे त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाहीये। त्यामुळे दीपक ढोबळे यांनी SP पोर्टलला तक्रार दाखल करत पाठपुरावा केलाय। त्यानंतर SP यांनी याबाबत मंचर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत। सुमारे 4 महिन्यांनंतर दीपक ढोबळे यांच्या तक्रारीनुसार अपंग संरक्षण कायदा 2016 नुसार कलम 92 अन्वये पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथील सरपंच बबन ढोबळे, सुनंदा ढोबळे, शोभा लबडे, सुवर्ण ढोबळे, छाया बडेकर, दिलीप लोखंडे, किरण ढोबळे, संदीप बडेकर, निवृत्ती ढोबळे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांचाळ हे करतायत। ग्रामपंचायत मार्फत व्यवसाय करण्यासाठी अपंगांना जागा देण्याचे शासन निर्णय असतानाही ग्रामपंचायती अपंगांना व्यवसाय करण्यासाठी जागा देत नाहीत। या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने मी उपोषण केलं असता ग्रामपंचायतीने जागा देण्याचे कबूल केले, तसे लेखी पत्र दिले। या लेखी पत्रानुसार ग्रामपंचायतीसमोर मी मे ते जून महिन्यामध्ये टपरी ठेवली। टपरी ठेवल्याच्या नंतर ग्रामपंचायतीने ही टपरी पूर्वपरवानगीने असताना देखील पूर्वपरवानगीचा कोणताही विचार न करता ग्रामपंचायत सरपंच आणि गावातील काही नागरिक, ग्रामपंचायतचे काही सदस्य यांनी ही टपरी कोणत्याही वरिष्ठांच्या पूर्वपरवानगी न काढता कायदा हातात घेऊन माझ्या टपरीची मोडतोड केली। ही टपरीची मोडतोड करताना ही टपरी अतिक्रमणमध्ये नक्की आहे किंवा नाही हे सिद्ध केले नाही। जी अतिक्रमणे सिद्ध झालेत, कप्रतीमध्ये ती अतिक्रमण दिसतात, या अतिक्रमणधारकांना पाठीशी घालून फक्त माझ्याच टपरीवर टपरीची मोडतोड करून माझ्यावर अन्याय चालवला होता। मला अपंगत्वावर त्यांनी जे काही हिणवलं, अपंगत्वावर हिणवून देखील पोलीस स्टेशन अपंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करत नव्हते। गेली 4 महिन्यापासून पोलीस स्टेशनला वेळोवेळी हेलपाटे मारले असता पोलीस स्टेशन उडवाउडीचीच उत्तरे देत होतं। माझ्यावर विनयभंगासारखा खोटा गुन्हा उपसरपंच महिला दाखल करणार असल्याची तक्रार, उपसरपंच महिला विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करील अशी त्यांनी धमकी दिली होती। त्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये मी धमकी दिली, त्याच दिवशी पोलीस स्टेशनला लेखी अर्ज देऊन देखील पोलीस स्टेशननी या अर्जाचा कुठलाही विचार न करता या अर्जाच्या नंतर 8 दिवसांनी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा पोलीस स्टेशननी चौकशी न करता राजकीय दबावाखाली पोलीस स्टेशननी माझ्यावर तो गुन्हा दाखल केला। म्हणजे खरोखर गरीब जनतेवर हा अन्यायच चालवलेला आहे। अपंग कायदा 2016 कलम 92 अंतर्गत अपंगांना त्रास दिल्यास गुन्हे दाखल करतात, परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही पोलीस स्टेशनला ते गुन्हे दाखल झाले नाही। म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी होत नाही। पोलीस स्टेशनमध्ये वेळोवेळी लेखी तक्रार करून देखील पोलीस स्टेशनने याची दखल घेतली नाही, म्हणून मी SP पोर्टलला ऑनलाईन तक्रार दाखल केली। ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर SPंनी चौकशी करून व अपंग कल्याण आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे पोलीस स्टेशनला आज दिनांक 10 जानेवारी 2019 रोजी अपंग कायदा 2016 कलम 92 अंतर्गत हा गुन्हा वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे दाखल झाला आणि शासनाने हा जो काही कायदा पारित केलाय यामुळे खऱ्या अन्यायग्रस्त अपंगांना याचा नक्कीच फायदा होईल आणि अपंगांचे होणारे अन्याय बंद होतील असे मला वाटते। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव। श्रीगोंदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद दाणेज यांनी केलेल्या छाननीमध्ये नगरसेवक पदासाठी 73 जणांचे तर नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत। त्यामुळे आता 9 प्रभागामध्ये 19 जागांसाठी 148 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी 14 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत। श्रीगोंदा नगर परिषदेचे सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी उमेदवारी अर्जाची छाननी झाली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद दाणेज यांनी केलेल्या छाननीमध्ये नगरसेवक पदासाठी 73 जणांचे तर नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवारी अर्ज अवैध झाले आहेत। त्यामुळे आता 9 प्रभागामध्ये 19 जागांसाठी 148 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी 14 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत।
गुरुवारी श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये पक्षाचे एबी फॉर्म न जोडणं, उमेदवारी अर्जाची सूचकची पूर्तता न करणं, जात प्रमाणपत्र वेगळ्या नावानं असणं, जात प्रमाणपत्र नसणं आदी कारणानं 73 नगरसेवक पदांचे अर्ज तर 2 नगराध्यक्ष पदाचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. 19 जणांसाठी आता 148 तर नगराध्यक्ष पदासाठी 14 अर्ज वैध ठरलेत. प्रभागनिहाय अवैध ठरलेल्या उमेदवारी अर्जाची आकडेवारी पुढील प्रमाणे: प्रभाग क्रमांक 1 16, प्रभाग क्रमांक 2 8, प्रभाग क्रमांक 3 6, प्रभाग क्रमांक 4 7, प्रभाग क्रमांक 5 11, प्रभाग क्रमांक 6 3, प्रभाग क्रमांक 7 5, प्रभाग क्रमांक 8 12 तर प्रभाग क्रमांक 9 5 असे अर्ज अवैध ठरले आहेत. वरील उमेदवारी अर्जामध्ये अनेकांचे पर्यायी उमेदवार अर्ज अवैध ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, भाजप आणि शिवसेना या पक्षांचे क्रमांक 1 चे सर्व अर्ज वैध ठरल्यामुळे उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. नगर परिषदेसाठी सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहे. या निवडणुकीसाठी दिनांक 9 जानेवारी 2019 पर्यंत नामांकनपत्र दाखल करायची अंतिम तारीख होती. त्या अनुषंगाने आपल्याकडं नगराध्यक्ष पदासह 238 नामनिर्देशपत्र ही प्राप्त झालेली होती आणि त्यांची आज दिनांक 10 रोजी नामनिर्देशपत्राची छाननीची प्रक्रिया ही संपन्न झालेली आहे. या छाननीअंती नगराध्यक्ष पदासाठी एकूण जे 16 अर्ज होते त्या 16 अर्जांपैकी 14 नॉमिनेशन पेपर ही वैध झाली असून 2 नॉमिनेशन पेपर ही अवैध झालेली आहेत. उर्वरित नामनिर्देशपत्राची उर्वरित प्रभागांच्या नामनिर्देशपत्रांची छाननीची प्रक्रिया देखील पूर्ण झालेली असून या अंतर्गत त्या प्राप्त नामनिर्देशपत्रांपैकी 134 उमेदवारांची नामनिर्देशपत्रे ही विधिग्राह्य रीतीने नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी म्हणून 134 उमेदवारांची यादी ही प्रसिद्ध करण्यात येत आहे. जे नामनिर्देशपत्र प्राप्त झालेले आहे त्यामध्ये शेंडगे मीनाते संतोष यांचं नामनिर्देशपत्र आहे. त्यांनी शिवसेना पक्षातर्फे नामनिर्देशपत्र दाखल केलं होतं, पण तथापि त्यांना पक्षाचं एबी फॉर्म न मिळाल्यामुळे आणि एकच सूचक त्यांचं असल्यामुळे त्यांचं नामनिर्देशपत्र हे अवैध झालेलं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर जयश्री बंडू यांचं एक नामनिर्देशपत्र त्यांचं स्वीकृत झालेलं आहे, पण त्यांचं दुसरं एक नामनिर्देशपत्र आहे ते पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे ते अस्वीकृत झालेलं आहे. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्रीगोंदा शहराचा कधी होणार अतिक्रमणापासून मोकळा श्वास? काय आहेत श्रीगोंदा शहरातील जनतेच्या अपेक्षा? काय पडलंय जनतेच्या पदरात?
यंदा कोणाकडून मिळणार कोणकोणती आश्वासने? कोण करणार आश्वासनांची पूर्तता? काय आहे श्रीगोंदा शहराची अवस्था? खरंच झालाय श्रीगोंदा शहराचा विकास? कोण आहे जनतेचा खरा बाहुबली? श्रीगोंदा नगरपालिकेचे महायुद्ध. श्रीगोंदा नगरपालिकेचं महायुद्ध पाहायला विसरू नका आपल्या C24 तास वृत्तवाहिनीवर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतींना तडे गेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शाळेच्या बाहेरील झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील मार्डी येथील हा प्रकार आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलंय, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आता भीती पसरली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील मार्डी इथे 1ली ते 4थी पर्यंत शाळा आहे. या शाळेला 2 शिक्षक आहेत. शाळेमधील विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर असलेल्या झाडाखाली बसून आता शिक्षण घ्यावं लागतंय. सद्यस्थितीमध्ये शाळेच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे, त्यामुळे शाळेच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले आहेत. त्यामुळे ही भिंत अंगावर पडते की काय या भीतीनं शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेरील प्रांगणामध्ये शिकवतायत. शाळेमध्ये बसण्यासाठी बेंचेस आहेत, मात्र अंगावर भिंत कोसळेल याची भीती विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तसेच शिक्षक सुद्धा शाळेच्या बाहेरील झाडाखाली विद्यार्थ्यांना मागील अनेक दिवसांपासून शिकवतायत. मार्डी गावाचे सरपंच तानाजी अप्पा क्षीरसागर आणि समस्त गावकऱ्यांनी या अगोदर वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे रितसर बांधकामाची मागणी करून देखील अद्यापपर्यंत संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाहीये. त्यामुळे उद्याचं भवितव्य आपल्या पाठीवरती गिरवणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना डिजिटल इंडियाची स्वप्न दाखवणाऱ्या मायबाप सरकारकडे बुलेट ट्रेनमध्ये बसण्यापेक्षा बांधकाम केलेल्या खोलीमध्ये कधी बसायला मिळेल असाच प्रश्न ज्ञानार्जन करणारी मुलं विचारतायत. हो, मात्र शाळेत मी बसत नाही. कोण शाळेत बसत नाही बेटा? भिंत पाडायला भीती वाटते. भिंत पडते म्हणून का? हो. कुठं बसते मग शाळेत? शाळेच्या बाहेर. शिक्षक बाहेरच शिकवतात का तुला? हो. नाव काय तुझं? प्रतिभा नागोराव वाघमारे. तुम्हाला मी त्या शाळेची माहिती देतो. शाळा ही 1972ची शाळा आहे. आज शाळा सगळी निर्जन झालेली आहे. शाळेला भेगा पडलेल्या आहेत. शिक्षक लोक हा भीतीच्या वातावरणापोटी समोर झाडाखाली बसून लेकराला शिकवतात. ही शाळा कोण्याही श्रेणी कधी बी शाळा पडू शकते. तर प्रशासकीय शासनाला मी वेळोवेळी 8 वर्षापासून दरवर्षी 1-2 ठराव शाळातर्फे देत असतो. माझ्या ग्रामपंचायततर्फे सुद्धा देत असतो. शालेय शिक्षण समितीसुद्धा ठराव दिले. तर शासनाचं याच्यावर पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. तर शासनाला माझी एवढीच एक विनंती आहे की लेकराची दुर्घटना कोणती टळण्याच्या अगोदर होण्याच्या अगोदर की शाळेचं लक्ष देऊन शाळेची बांधकाम इमारत देण्यात यावं ही आमची गावकऱ्याची शाळेतर्फे विनंती. मी सावंत, मी प्राथमिक शाळा मार्डीचा मुख्याध्यापक आहे. आमच्या शाळेची इमारत ही शाळा स्थापनेच्या वेळची आहे. या इमारतीच्या मागच्या बाजूच्या भिंतीला मोठ्या प्रमाणावर तडे गेलेले आहे. वारं सुटलं, पाऊस आला की इमारत गळते. वारं सुटलं तर पत्र हलतात. म्हणून आम्ही मुलांना बाहेर ज्ञानदानाचं काम करीत आहोत. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. श्रीगोंद्यामध्ये भाजपला शहराच्या महिला अध्यक्षांकडनं घरचा आहेर देण्यात आलाय. वॉर्ड क्रमांक 9 मधनं भाजपकडनं इच्छुक उमेदवार आणि भाजप महिला शहराध्यक्ष जयश्री कोथिंबिरे या आहेत. त्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक असे अर्ज दाखल केले, मात्र पक्षानं त्यांची उमेदवारी डावलली आहे. त्यामुळे अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. नगरपालिका निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 9 तारखेपर्यंत होती. त्यानंतर छाननी झाली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर नाराजांची संख्या वाढली आहे. सध्या एकमेकांचे उणेदुणे काढले जात आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. श्रीगोंद्यामध्ये वॉर्ड क्रमांक 9 मधनं भाजपकडनं इच्छुक उमेदवार आणि भाजप महिला शहर अध्यक्ष जयश्री कोथिंबिरे आहेत. त्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक असे अर्ज दाखल केले होते, मात्र त्यांची पक्षानं उमेदवारी डावलली आहे. त्यामुळे त्या नाराज आहेत. अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
आज या ठिकाणी गेले 5 वर्ष झालं मी सक्रिय असून आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये दुसऱ्यांदा BJP शहराध्यक्ष असून आणि सक्रिय असून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मी राबवल्या. लोकांना आधार कार्ड, नेत्र शिबिर घेतलं, रक्त शिबिर घेतलं, सरकारी योजना राबवल्या. वेगवेगळ्या गावांनी श्रीगोंदा शहरामध्ये मी महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग राबवली. खूप काही पक्षासाठी काम केलं. एका फोनवर एका शब्दावर मी 5 वर्ष काम केलं. आणि आज एवढं मी काम करत असताना मी 2 ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता. नगराध्यक्षपदी आणि 9 नंबर वार्डमध्ये पण मी उमेदवारी मागितली होती. या दोन्हीपैकी मला मुलाखतीत जिल्हाध्यक्षाने विचारल्यानंतर मी सांगितलं, त्यांनी मला विचारलं पक्षाने जर तुम्हाला थांबायला सांगितलं तर तुम्ही ऐकणार का? त्यावेळेस म्हटलं सर 100% मी पक्षाचं ऐकणार, पण मी दोन ठिकाणी माझी मागणी केलेली आहे. एक ठिकाणी तरी माझा विचार करण्यात यावा, त्यावेळेसच मी थांबेन असं मी त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं होतं. तरी पण एवढं हे करून सुद्धा कोणत्याही आमच्या लोकांना विचारात न घेता आजपर्यंत जुन्यांना सगळ्यांना त्यांनी डावललेलंच आहे. सुवर्णाताईचं तसं केलं त्यांनी, सुवर्णाताई पाचपुतेचं, मस्के आबांचं तसंच केलं, लगडचं तसंच केलं. आज मी 5 वर्ष सक्रिय त्यांच्याबरोबर काम करत असताना सुद्धा एवढा कोटींनी निधी ह्या भारतीय जनता पार्टीचा आला आणि त्यातून त्यांनी श्रीगोंदा शहराचा विकास केला म्हणतात. आज तुम्ही विचार करा, मी महिलांचं एवढं सक्षमीकरण करते. एक नगरपालिकेकडून त्यांना महिला बालकल्याण अंतर्गत एक काम मागितलं तर 1.5 वर्ष त्यांनी मला घालवलं आणि शेवटी काम फक्त दिलं तर मी काम करून ठेवलंय. आत्ताशी काम केलं आहे. मी भारतीय जनता पार्टीची शहराध्यक्ष असताना मला आजपर्यंत सुद्धा न्याय मिळाला नाही आणि आज शेवट अखेरपर्यंत जे ते आपापल्या स्वार्थासाठी इकडे तिकडे जाऊ लागलेले आहेत. आजचीच परिस्थिती पाहिजे म्हटलं तर दरेकर सर असतील, तुकारामजी दरेकर सर असतील, नाहटा असतील, आज त्यांनी कमळाचं चिन्ह मागून आज उमेदवारी त्यांना देण्यात येत आहे आणि मी एकनिष्ठ असून मला उमेदवारी का डावलण्यात येते ह्याचं मला त्यासाठी आज मी सगळं त्यांच्या पद्धतीने आजपर्यंत काम करून सुद्धा त्यांनी माझ्यावर असा अन्याय केला का केला ह्याचं मला उत्तर हवं आहे. कारण आज जनता मला विचारते ताई तुम्ही एवढा यांच्यासाठी काम केलं आणि तुम्हाला आम्हाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेलं पाहिजेच. त्यामुळे आता जनता माझ्या पाठीमागं आहे आणि आता माघार नाही आणि मी सुद्धा आता लढणार आहे एवढंच बोलते. आणि शेवट जाता आता एवढंच सांगते की एकनिष्ठवंत असून मी माझ्या अन्याय झाला आणि आज पाचपोतेंची तर कुणालाही न्याय मिळाला नाही हे आम्हाला दिसत आहे. आणि ही जनता ह्यांना आता ह्या नगराध्यक्षपदी ज्यांना तिकीट दिलेलं आहे, आज तुम्ही पहा नटापट्टा आणि मेकअप चालत नाही. नगराध्यक्षपदी 5 वर्ष नगराध्यक्षपद द्यायचं आहे. ह्या श्रीगोंदा शहराचा विकास करायचा आहे. श्रीगोंदा शहराचा जर विकास करायचा असेल तर अशा लोकांना तुम्ही उमेदवारी देताय. त्यांनी आजपर्यंत लोकांची फसवणूक केली आणि आज त्यांना जर निवडून दिलं तर आज ह्या जनतेची फसवणूक होईल. ही जनता हुशार आहे. जनता 100% विचारपूर्वक मतदान करणार आहे आणि ह्याच्यापेक्षा मला जास्त काही बोलायचं नाही. पण जनता येत्या 27 तारखेला कोणी का विकास केला, कोणी काम केले, कोण निष्ठावंत आहेत आणि कोण कामाचे आहेत 100% दाखवून देईल. मी अपक्ष उमेदवारी करण्याची माझी इच्छा आहे. कारण की मीच जाऊ द्या म्हटलं होतं सगळ्यांनी, बाबा थांबा म्हटले दादांनी, यांनी मला समजून सांगितलं. बरं ठीक आहे म्हटलं पक्षासाठी काम करू. मी थांबण्याचा सुद्धा निर्धार केला होता. पण आज विचार करा, मी 5 वर्ष ज्या वार्डमध्ये मी उमेदवारी केली त्याच वार्डमध्ये तोच वार्ड मला तसाच झाला परत. आणि मी घर टू घर 2 माझ्या फेऱ्या झालेल्या आहेत. जूनपासून आम्ही 6 महिने ह्या वार्डमध्ये फिरत आहोत. नगराध्यक्षपदी जरी आम्ही उमेदवारी मागितली होती तरी आम्ही म्हटलं होतं की आम्हाला नगरसेवक तरी तुम्ही द्या. आम्ही एका जागेवर ठाम होतो की नगरसेवकपदी तरी त्यांनी उमेदवारी द्यावी. त्यामुळे येत्या 17 तारखेपर्यंत 100% सगळ्यांचा विचार घेऊन मी दोन्हीपैकी एका ठिकाणी तरी उमेदवारी करणार आहे आणि बंड पुकारणार आहे. कारण की माझ्या अन्याय झालाय. मी गप्प बसणार आहे. कारण मी गप्प बसले तर ह्या जनतेवर अन्याय होतोय, विकासाला तडा जातोय. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रीगोंद्यामध्ये आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगत आता वाढत चालली आहे. माजी मंत्री पाचपुते यांनी आघाडीचे नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यावरती टीकेची तोफ डागली आहे, तर पाचपुतेने देखील त्यांच्या आरोपांचं खंडन केलंय. आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये गुलाबी थंडीत श्रीगोंद्याचे राजकारण गरम होताना दिसतंय. माजी मंत्री पाचपुते यांनी आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि तत्कालीन नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यावरती टीकेची झोड उठवली आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की यांना आपण श्रीगोंद्याच्या विकासासाठी नगराध्यक्षपद दिलं, परंतु त्यांनी विकास कामं केली नाहीयेत. वाढपीच माल घरी घेऊन गेले आहेत असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय. दरम्यान श्रीगोंद्याची जनता गद्दारी करणाऱ्यांना जवळ करणार की विकास कामं करणाऱ्यांना, असं ते म्हणालेत. यावरती मनोहर पोटे यांनी पाचपुते यांच्या आरोपांचं खंडन करत सांगितलंय की मी आता त्यांना गद्दार का दिसतोय. मागील 2.5 वर्षांपासून अध्यक्षपदी असताना मी कोणाकडनंही कोणताही मोबदला घेतला नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलंय. मला नगरसेवक करण्यास नेत्यांचा काहीही हातभार नाहीये. मागील वेळेस श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये माझ्याचमुळे सत्ता टिकून राहिली, नाहीतर प्रभाग क्रमांक 1 मधनं काही उमेदवार पडले असते. मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळावी म्हणून आधीच षडयंत्र रचलं गेलंय, अशा शब्दामध्ये पोटे यांनी पाचपुते यांच्या आरोपांचं खंडन केलंय. अहमदनगरमधलं श्रीगोंदा शहर हे एक महत्त्वाचं शहर आहे आणि याचं कार्यक्षेत्र अहमदनगर महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र 85 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि श्रीगोंद्याचं कार्यक्षेत्र 87 स्क्वेअर किलोमीटर, 87.5. त्यामुळे या गावाला शहर पण यायचं असेल तर खूप कष्ट करावं लागेल. मग कष्ट करायचं असेल तर 3 मुद्दे आहेत: पाणी, गटार, लाईट, रस्ते. या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याबरोबर पाण्याचं विसर्जन झालेलं आहे, संपलेलं आहे, त्याचं झालं पाहिजे आणि कचऱ्याचं नियोजन. या 4-5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आणि याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि बघता बघता आज पळनळ पाणी योजना खूप मोठी थेट घोड धरणावरून 28 किलोमीटरची पाईपलाईन आणली. पाईपलाईन आणल्यानंतर त्यामध्ये फक्त पाईपलाईन हा विषय नाही तर कनेक्शनचा विषय होता. कनेक्शनसाठी रस्ते फुटतील, त्या रस्त्याच्या संदर्भात 5 कोटी रुपये दिलेत. लाईट लावण्याच्यासाठी 5 कोटी दिलेले आहेत. म्हणजे हे पैसे सगळे आल्यानंतर याचा लवकर वापर व्हावा ही अपेक्षा होती. ज्यांच्या हातात दिले पाणी आम्ही आणून ठेवलं इथे, ज्यांच्या हातात कनेक्शन आणि टाक्या दिल्या त्या दुर्दैवाने ते होऊ शकल्या नाहीत, कारण गावात पाणी मिळालं पण वाड्या वस्त्या राहिलेल्या आहेत. यासाठी ज्यांच्या हातामध्ये काम करायला दिलं त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलेले वस्तुस्थिती आहे. रस्त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 40 कोटी रुपये दिलेत. त्यातले 33 कोटीचे रस्ते आहेत आणि बाकीचे सुशोभीकरणासाठी, त्याचबरोबर झाडं लावण्यासाठी आणि लाईटसाठी 5 कोटी रुपये, असे 40 कोटी रुपये दिले. हे 40 कोटीचे रस्ते करण्यासाठी काम सुरू झालं 17 रस्त्याचं. पण दुर्दैवाने क्वालिटी चांगली राहिली, काम चांगलं राहिलं, पण अतिक्रमणाच्या संदर्भात मला स्वतःला उभं राहावं लागलं. ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण काढले तिथं उभं राहावं लागलं, पण प्रत्यक्षात ज्यांच्या हातात दिलं त्यांनी मात्र दुर्लक्ष केलेली वस्तुस्थिती आहे. तरी सुद्धा रस्ते उत्तम प्रकारचे व्हायला लागलेत, लाईट चांगले लागायला लागलेत, राहिलेत रस्ते अपूर्ण राहिलेत, पण सगळे रस्ते होतील. बाह्य वळण रस्ता की ज्या रस्त्यासाठी 800 मीटरच्या रस्त्याला 4.25 कोटी रुपये लागले, याच्यावर खूप चर्चा केली. भ्रष्टाचार झाला, चुकीचं झालं, पण आता मात्र त्याच सगळे लोक ज्यांनी तक्रार केली ते सांगतात बरोबर आहे, रस्ता उत्तम झालेला आहे. उत्तम प्रकारची क्वालिटी जमिनीत म्हणजे खाली नदीमधून खोदून भरून त्याला आणलेला, त्यामुळे तो रस्ता झाल्यामुळे गावातला विषय सगळा नीट झालेला आहे वस्तुस्थिती आहे. लाईटच्या बाबतीमध्ये आपण एक सबस्टेशन झालं होतं, तटकरे साहेब मंत्री असताना केलं, तर ते कमी पडत होतं म्हणून साळंदेवीला दुसरं 7.5 कोटी रुपयाचे पैसे मंजूर करून आणलेत. सबस्टेशन सुद्धा 1 महिन्याचा चालू होईल, कामही पूर्ण होत आलेलं. त्यापेक्षाही आणखी लाईट कमी पडते म्हणून सौर ऊर्जाचं 10 मेगावॅट सौर ऊर्जेसाठी श्रीगोंद्याला मंजूर आहे, त्याचंही काम लवकर सुरू होईल. त्यामुळे सौर ऊर्जाचं सुद्धा काम होईल. श्रीगोंदा शहर हे डासाचं शहर असं म्हणायचं. त्याचं कारण होतं कारण सगळीकडे गटार योजना होती. अंडरग्राऊंड गटार योजना करण्यासाठी पैसे आणले, पालकमंत्री असताना दिले, उत्तम प्रकारचं काम झालंय. खूप पाऊस झाल्यानंतर एकही गटार तुंबलेलं नाही. 85% काम झालंय, 15% राहिलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने एका बाजूला काम होत असताना दुसऱ्या बाजूला नेहमी अडचणी व्हायला लागल्यात. या गावातल्याच नगरसेवकांनी काम अडवायला सुरुवात केली. नाव सांगणं बरोबर नव्हतं कारण ते उभे आहेत. एका नगरसेवकाने थोडे तिडके तुम्हाला पत्रकार सगळ्यांना पत्र देतो, 28 वेळा चौकशीचे पत्र दिलेले आहे. एकट्या बांधकामावरती
22 पत्र दिलेले आहेत. कुणी नवीन बांधकाम केले काय झालं की त्याच्याकडे जाऊन ब्लॅकमेलिंगचा कारभार सुरू होतोय. नगरसेवकांनी काम करण्यापेक्षा ब्लॅकमेलिंग करणं बरोबर नाही आणि हे झालेलं आहे. त्याच दरम्यान या सगळ्या कामाला उशीर होतोय. बाग चांगला व्हावा म्हणून त्यासाठी 6.25 कोटी रुपये आणलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा अडचणी तुम्हाला जरूर आम्ही काय सांगणार अडचणी. आता नगराध्यक्ष आमचे तिकडे गेलेत आणि नगरसेवक गेलेत. ते का गेलेत अजूनही मला समजलं नाही, पण मला लक्षात येत आहे की ज्या अडचणी केल्या तर त्या अडचणी बाहेर येतील आणि म्हणून पापी म्हणे भित्री असतात, ते आधीच पळून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही, पण यथावकाश त्यांच्याविषयी सगळी कामाच्या विषयी माहिती सांगू. पण नगरपालिकेमध्ये आता ती भर तर चांगली निघाली, त्यापेक्षा चांगलं झालेल्या आहेत. 6-7 लोक काँग्रेस राष्ट्रवादीचे बरोबर आलेले आहेत. त्याचबरोबर तुकाराम दरेकरांनी नाटा यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे उत्तम प्रकारचा पॅनल झाला आणि सगळेचे सगळे सीटं येतील. नगराध्यक्ष सुद्धा चांगल्या मताने निवडून येईल. साहजिक आहे त्यामध्ये आरक्षणाचं त्यावेळेस लक्ष देऊन करायला पण होतं, झालं नाही. पण संधी होते ना, शासनाकडे जाऊन नाशिकला जाऊन करायला पाहिजे. मी 50 वेळा तरी सांगितलं असेल कमीत कमी की या संदर्भात करा, पण काहीच करायचं नाही हा निर्णय होता. काम दाखवायचंच नाही अशा पद्धतीने अडचणी निर्माण करण्याचं काम केलेलं होतं. त्यामुळे ते काम राहिलेलं काय त्यांनी अडवलं. पण आम्ही करण्यामध्ये कमी पडलो ना, आम्ही कमी पडलो. नगराध्यक्षाला सांगून सुद्धा 2.5 वर्षामध्ये तुम्ही आता सक्षम अध्यक्ष म्हणून काँग्रेसने उभं केलंय. त्यांनी 2.5 वर्षात काय काम केलंय दाखवा, किती थांबवलेत हे आम्ही दाखवू ना. हे सक्षम कसले, हे तर म्हणजे नगरपालिका स्वतःच्या ताब्यात राहावी, मनमोकळेपणाने काम करता यावं. मुळात म्हणजे एका हाताच्या ऐवजी दोन्ही हाताचा वापर करावा, अशा प्रकारचं काम करण्याची जर इच्छा असेल तर ती मोडून काढली पाहिजे. श्रीगोंदा नगरपालिकेच्या राजकारणामध्ये जी काही बदल झाले त्या बदलाला धरून माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते यांनी गेल्या 2 दिवसामध्ये माझ्या वैयक्तिक पातळीवर सडेतोडपणाने टीका करण्याचं काम सुरू केलेलं आहे. अचानक त्यांना गेल्या 4-5 दिवसापासून मनोहर पोटे हा गद्दार दिसायला लागला. माझं एक म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या बोलण्यातून असं सांगितलं की आम्ही त्याला सत्तेवर बसवलं, वाढप्याचं काम दिलं. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की गेल्या 2.5 वर्षापूर्वी जेव्हा नगराध्यक्षपदाचं इलेक्शन सुरू झालं, नगराध्यक्ष निवडीच्या टायमाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 8 नगरसेवक आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक असताना आदरणीय राजूदादा नागवडे यांनी कसल्याही प्रकारचं मोबदला न घेता मोकळ्या मनाने या ठिकाणी मला नगराध्यक्ष करण्यामध्ये मदत केली. आज चॅनलमधून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर टीका केली जाते, तसा काही प्रकार झाला नाही. आणि मला नगराध्यक्ष केल्याचं दादा आज सांगतायत. याच्याकडे वाढप्याचं काम दिलं, यांनी काम करत असताना काही गोष्टी भ्रष्टाचार केला वगैरे, पण तसा काही प्रकार या ठिकाणी त्यांनी जरूर निदर्शनास आणून द्यावं. जेव्हा जेव्हा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचं काम करत असताना मी असेल, माझ्या अगोदरचे काही नगराध्यक्ष असतील, हे सुद्धा आता काही नगराध्यक्ष त्यांच्या पार्टीत तिथे जागेवर थांबलेत. मी पार्टी सोडून याची कारणं वेगवेगळी आहेत. मी सोडलं म्हणजे गेल्या काही दिवसापासून श्रीगोंदा नगरपालिकेच्या शहरामध्ये ज्या काही हालचाली चालू होत्या ह्या सर्व जनतेला माहिती आहे की कोण आलं, कोणाची शिफारस घेऊन आलं, कोण कोणाचा प्रचार करायला लागलं. नेत्यांची मुलंच जर अशा पद्धतीने एकतर्फी एखाद्या उमेदवाराची पाठराखण करायला लागली तर आम्ही 20-20 वर्ष आम्हाला या ठिकाणी शहराचं नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचायला 20 वर्ष लागली. या 20 वर्षामध्ये आम्हाला निश्चितपणे पार्टीचा कुठल्याही 1 रुपयाला मिंदा मी कधीच नव्हतो किंवा माझ्यासाठी कुठल्या नेत्यांनी मी उद्याही त्यांनी समोरासमोर सांगावं की मला नगरसेवक करण्यामध्ये त्यांनी काय हातभार लावला, मला नगराध्यक्ष करण्यामध्ये काय हातभार लावला, कुठल्याही प्रकारचं. उलट मी असं म्हणन की जेव्हा जेव्हा बबनदादा पाचपुते यांची सत्ता श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी नगरपालिकेवर आली, मागच्या पंचवार्षिकचं आपण सर्व जनतेला या ठिकाणी उदाहरण ज्ञात आहे. मागच्या 2014ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये प्रभाग नंबर 1 मध्ये या ठिकाणी मनोहर पोटे बरोबर सतीश मकरेंची मिसेस या ठिकाणी सुनील वाळके आणि आजचे विद्यमान नगराध्यक्ष ज्यांना त्यांना उमेदवारी आधीपासूनच द्यायची होती ते सुद्धा नगरसेवक त्यांचे 2 मतं असताना माझ्या वार्डामध्ये मी भरघोस मताने निवडून आणलं. त्यावेळेस पब्लिकमध्ये चर्चा अशी होती की या ठिकाणी प्रभाग नंबर 1 मध्ये एक तर मनोहर पोटे सतीश मकरे आले तर 1-2 सीटं येतील, नाहीतर खालची सगळे सीटं जातील. त्यावेळेसचा निकाल जर आपण पाहिला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आमची राष्ट्रवादीची बबनदादाच्या नेतृत्वाखाली 10 सीटं आली आणि 9 सीटं राजूदादा आणि राहुलदादा यांच्या पार्टीची आली. या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा काठावरचं बहुमत म्हणजे 1 मताने बहुमत झालं. ती केवळ मनोहर पोटेने मनोहर पोटेच्या वार्डातली 4ची 4 सीटं निवडून आणल्यामुळं झालं.
आपण मला बसवलं का आपली सत्ता मी टिकवली याचा विचार नेत्यांनी करावा आणि याचा विचार करून माझ्यावर आरोप करावेत। निश्चितपणे आपण नगरपालिका आपल्या राजकारणामध्ये आदरणीय दादांनी श्रीगोंदा तालुक्याच्या जनतेला सर्वांना माहीत आहे, त्यांनी त्यांची सत्ता टिकवत असताना वेगवेगळ्या दर 5 वर्षाला वेगवेगळे निर्णय घेण्याचं काम केलं। माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला माणूस या ठिकाणी ज्याला नगराध्यक्ष होण्यासाठी माझी 99 साली या ठिकाणी पहिल्यांदा मी नगरसेवक म्हणून निवडून आलो, त्यानंतर आज 2016 साली मला नगराध्यक्षापर्यंत पोहोचायला लागले। माझे या पदापर्यंत पोहोचायला 20 वर्ष लागली आणि कुणीतरी ज्याला मी घडवलं, ज्याला मी नगरसेवक केलं, त्याला हाताशी धरून मलाच जर नगराध्यक्ष पदाचं उद्याचं नगराध्यक्ष पदापासून रोखण्याचं काम या ठिकाणी षडयंत्र चालू होतं, ते मी वेळेत ओळखलं म्हणून मी जागो झालो, म्हणून मी पार्टी सोडली। मी काय कुठली गद्दारी पार्टीबरोबर केली नाही। आपण जसं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वेळोवेळी पक्ष बदलले, तसं मी 20 वर्षात एकदाच माझ्या लाईफ जीवनामध्ये हा माझा पहिलाच निर्णय आहे की मी पहिल्यांदा या ठिकाणी माझ्या अस्तित्व म्हणजे ज्या ठिकाणी माझं अस्तित्व धोक्यात आणायचं काम चालू होतं, त्यामुळे मी या ठिकाणी निर्णय घेतलाय। या ठिकाणी कुणीही माझ्यावर कसलाही आरोप करू नये। कुणी जर भ्रष्टाचाराचा किंवा वेगळ्या पद्धतीने आरोप करत असेल तर निश्चितपणे उद्याच्या कालावधीमध्ये सगळ्या आरोपाचं पुराव्यासहित या ठिकाणी उत्तर दिलं जाईल। कुठली टेंडर कशा पद्धतीने झाली, कुठल्या टेंडर कोणी फायनल केली, या ठिकाणी नगरसेवकांना नगराध्यक्षांना काष्टीला बोलून त्या ठिकाणी ठेकेदाराला बोलून त्या ठिकाणी टेंडर फायनल केली जातात। सगळा हस्तक्षेप श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी काष्टीवरून होतो। उद्याच्या कालावधीमध्ये हा हस्तक्षेप मला बंद करायचा आहे। श्रीगोंदा शहराचे निर्णय श्रीगोंदा शहरातच व्हावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि कोणामुळे कामं लेट झाली, कशामुळे कामं लेट झाली याचे उत्तर योग्य वेळी प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये 100% देऊ। परंतु आज ज्यांनी माझ्यावर तोंड टाकायचं काम केलंय त्यांचं मला घडवण्यामध्ये 1% योगदान नाही, हे उलट त्यांची सत्ता टिकवत असताना मी माझं योगदान दिलेलं आहे। त्यामुळं कृपा करून दादाबद्दल माझी नाराजी आहे म्हणून मी बाहेर गेलो असं नाही, परंतु त्यांनी एवढ्या खालच्या पातळीला येऊन किंवा गद्दार वगैरे असे शब्द वापरू नाहीत। त्यांची उंची त्यांनी राखावी। मी कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे त्यांचा आजही आदर करतो, परंतु उद्याच्या कालावधीमध्ये आम्हालाही आमचं लेवल सोडून बोलायची वेळ येणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। एवढा संदेश आपल्या मार्फत मी या ठिकाणी जनतेमार्फत देऊ इच्छितो। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, सी24 तास, श्रीगोंदा। सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडलाय। दरम्यान घसरलेल्या बाजारभावामुळे नेवासा तालुक्यातील खामगाव येथील शेतकरी पांडुरंग काळे यांना 14 गोण्या कांदा विकून हातामध्ये अवघे 376 रुपये पडले आहेत। त्यामध्ये स्वतःच्या खिशामधनं 19 रुपये पोस्ट खर्च करून हे 376 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विकास काळे यांनी पाठवलेत। सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडलाय। नेवासा तालुक्यामधील घोडेगाव बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याला 9 क्विंटल नवीन लाल कांदा विकून अवघे 1126 रुपये मिळाले। पांडुरंग मुरलीधर काळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे। काळे यांच्या हातामध्ये हमाली, तोलाई आणि वाहतूक खर्च 750 वजा करून अवघे 376 रुपये शिल्लक राहिलेत। त्यामध्ये खिशामधनं 19 रुपये पोस्टल खर्च करून 376 रुपयांची मनी ऑर्डर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे, असे यावेळी विकास बाबासाहेब काळे यांनी सांगितले। नेवासा तालुक्यामधील खामगाव येथील तरुण शेतकरी विकास बाबासाहेब काळे यांनी ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनी ऑर्डरनं पाठवली आहे। यासोबतच आपले लेखी म्हणणं पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना त्यांनी पाठवलंय। त्या पत्रामध्ये म्हटलंय की नेवासा तालुक्यामधील खामगाव परिसरामध्ये 12.50 एकर क्षेत्र आहे। 2 एकरामध्ये कांद्याची लागवड केली आहे। त्यासाठी एकरी त्यांना 1,45,000 रुपये एवढा खर्च आलाय। 2 एकरामध्ये 400 गोण्या कांदा उत्पादन झालाय। गेल्या वर्षीचा काही गोण्या कांदा चाळीमध्येच पडू नये। त्यापैकी 18 गोण्या कांदा नेवासा येथील घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन गेले। त्या कांद्याला त्यांना प्रति किलो अवघा 1 रुपया आणि 1.5 रुपयाप्रमाणे भाव मिळालाय। कांदा विक्रीमधनं वाहतूक खर्च वगळता 376 रुपये त्यांच्या हाती आलेत। त्यामुळे 376 रुपये या शेतकऱ्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी या हेतूनं मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी पोस्टानं मनी ऑर्डरद्वारे पाठवलं आहे। मी विकास बाबासाहेब काळे, चिकणी खामगाव। मी एक कांदा उत्पादक शेतकरी आहे। मी दिनांक 3 तारखेला आपलं 7/1ला घोडेगाव मार्केटला कांदा नेला होता। या कांद्याची पट्टी 18 गोण्याची पट्टी
खर्च वजा जाता 376 रुपये मला मिळाले. आता मला फक्त शासनाला एकच सांगणं आहे, जर एवढी पट्टी एवढं उत्पन्न करून जर एवढी पट्टी मिळत असेल तर कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या का करणार नाहीत. एक काळ असा होता, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी शेती सोडली म्हणून सोन्याचा नांगर फिरवला होता. आता हेच जनतेचे राजे शासन आपल्या शेतामध्ये आपल्या मढ्यावर लोखंडी नांगर फिरवून शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पडत आहे. कांद्याचा जर एकरी खर्च काढला मित्रो, तर एकूण एकरी खर्च बी टाकण्यापासून तर कांदा काढणीपर्यंत मार्केटला नेईपर्यंत एकरी खर्च येतो 72,522 रुपये प्रति एकर. आणि मला कांद्याला भाव मिळाला आहे 1 नंबर मालाला 100 रुपये आणि एक नंबर मालाला 150 रुपये आणि 2 नंबर मालाला 100 रुपये. जर ह्या भावाने जर पकडलं तर मला एकरी एकूण उत्पन्न हे फक्त 11,000चं मिळेल. म्हणजे एकूण खर्च 72,522 वजा 11,000 61,522 रुपये जर मला एकरी कांद्यामागं जर तोटा येत असेल तर कांदे का करायचे. फक्त हाच शेतकरी असा आहे की जगाचा पोशिंदा आहे, त्याला जगाची काळजी आहे म्हणून तो शेती करतो आहे. पण मित्र, मला सांगण्यात अतिशय वाईट वाटतं आहे की आमच्यासारखा तरुण शेतकरी आज शेती करायला नाही म्हणतो आहे. तर हीच जर अवस्था राहिली तर आम्ही शेती का करावी हा मी आज शासनाला जाब विचारतो आहे. तर मी ही मनी ऑर्डर, ही जी मला पट्टी आली आहे, ही मनी ऑर्डर मी आज मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे की मला हे भीक नको, हे तुम्हालाच राहू द्या. जर हे मला भीक जर माझ्या पदरात पडलं तर माझी मुलं बाळा सुखी राहणार नाही. हा तळतळाट किती 376 रुपयाचा तळतळाट आम्ही शासनाला देतो. ही शासनाला मनी ऑर्डर मी आज करणार आहे. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पत्नी सासरी घरी येत नसल्यानं रागाच्या भरामध्ये पतीनं कापलं पत्नीचं नाक. पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये झालाय हजर. अपंग व्यक्तीला अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे पारगावतर्फे अवसरे बुद्रुक येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह 9 जणांवरती गुन्हा दाखल. औंढा नागनाथमधील मार्डी येथील शाळेच्या भिंतींना गेलेत मोठमोठे तडे. भीतीपोटी येथील विद्यार्थ्यांना शाळेबाहेरील झाडाखाली बसून घ्यावं लागतंय शिक्षण. आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी डागली मनोहर पोटेंवरती टीकेची तोफ. पोटेंनी देखील केलंय पाचपुते यांच्या आरोपांचं खंडन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी 24 तास. जगावर तमानात बिनधास्त.